इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो या सह्याद्रीच्या दगडांमध्ये कोरलेला आहे. आज आपण पाहणार आहोत महाराजांच्या स्वराज्यातील 5 सर्वात महत्त्वाचे किल्ले. 1. राजगड. स्वराज्याची पहिली अधिकृत राजधानी. महाराजांनी आयुष्यातील सर्वाधिक काळ याच गडावर व्यतीत केला. हा गड इतका अभेद्य होता की शत्रूने कधीच यावर थेट आक्रमण करण्याचे धाडस केले नाही. स्वराज्याच्या अनेक धोरणात्मक निर्णयांचा हा साक्षीदार आहे. 2. रायगड. दुर्गराज रायगड. 32 मण सोन्याच्या सिंहासनावर जिथे शिवराज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले. गडाचा टकमक टोक, बाजारपेठ आणि महाराजांची समाधी हे प्रत्येक भारतीयाचे प्रेरणास्थान आहे. हा स्वराज्याचा सार्वभौमत्वाचा प्रतीक आहे. 3. प्रतापगड. जावळीच्या घनदाट जंगलात उभारलेला हा किल्ला गनिमी काव्याचे सर्वात मोठे केंद्र आहे. 10 नोव्हेंबर 1659 रोजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून आदिलशाहीला जबरदस्त धक्का दिला. या विजयामुळे मराठ्यांच्या पराक्रमाचा दरारा संपूर्ण भारतात पसरला. 4. पन्हाळा. कोल्हापूर जवळील हा गड बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानासाठी ओळखला जातो. सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटून महाराज विशाळगडाकडे गेले तेव्हा बाजीप्रभूंनी पावनखिंड लढवून महाराजांचे रक्षण केले. इथला 3 दरवाजा आजही इतिहासाची साक्ष देतो. 5. सिंधुदुर्ग. समुद्रात स्वराज्याची अभेद्य भिंत म्हणजे सिंधुदुर्ग. महाराजांनी स्वतः उभे राहून या किल्ल्याचे बांधकाम करून घेतले. 48 एकरात पसरलेला हा जलदुर्ग मराठा आरमाराची शक्ती दर्शवतो. गडावर महाराजांचे एकमेव मंदिर आहे जिथे त्यांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आजही जतन केलेले आहेत. या 5 किल्ल्यांपैकी तुमच्या हृदयात कोणता किल्ला सर्वात जवळ आहे? कमेंट करा.